कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 4. कियाराने आखलेल्या नव्या कटकारस्थानाची सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सान्वी नेहमीप्रमाणे घरातील कामात व्यस्त होती, पण तिच्या मनात कालपासून एकच विचार सुरू होता. आरव अजूनही कियाराला विसरू शकला नसेल तर? ती स्वतःला समजावत होती की हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, पण हृदय तिचं ऐकत नव्हतं. दुपारी आरव ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज कियाराचा होता. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. कृपया भेट. आरवने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळाने पुन्हा मेसेज आला. हा विषय आपल्या भूतकाळाशी संबंधित आहे. हे वाचताच आरव अस्वस्थ झाला. शेवटी संध्याकाळी तो कियाराला भेटायला गेला, एका शांत कॅफेमध्ये. कियारा आधीच त्याची वाट पाहत बसली होती. थँक्स, तू आलास. सरळ मुद्द्यावर ये. कियारा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, मी तुला सोडून गेले कारण मला पैशांची लालसा होती, असं तुला वाटतं ना? मला कारण जाणून घ्यायचं नाही, पण आज तुला सत्य कळलं पाहिजे. तिने एक जुनी फाईल त्याच्या समोर ठेवली. आरवने ती उघडली आणि त्याचा चेहरा बदलला. त्यात काही वैद्यकीय रिपोर्ट्स होते. हे काय आहे? कियारा हळू आवाजात म्हणाली, 5 वर्षापूर्वी मला गंभीर आजार झाला होता. आरव स्तब्ध झाला. काय? डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी कदाचित वाचणार नाही, म्हणून मी तुला सोडून गेले. मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. आरव काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला. दुसरीकडे सान्वी घरी त्याची वाट पाहत होती. रात्र झाली. 10 वाजले, 11 वाजले, पण आरव घरी आला नाही. तिची काळजी वाढू लागली. तेवढ्यात तिच्या फोनवर एक फोटो आला, अनोळखी नंबरवरून. फोटोमध्ये आरव आणि कियारा एकत्र बसलेले होते. सान्वीच्या हातातून फोन निसटता राहिला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. माझी भीती खरी ठरली का? रात्री 12 वाजता आरव घरी परतला. तो खूप अस्वस्थ दिसत होता. त्याच्या मनात कियाराने सांगितलेल्या गोष्टींचं वादळ सुरू होतं. तो थेट आपल्या खोलीत गेला. सान्वीने त्याला काही विचारलं नाही. ती फक्त शांत बसून राहिली. काही वेळाने आरव बाल्कनीत गेला. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. बऱ्याच वर्षानंतर तो पुन्हा दारू पीत होता. कियाराचं सत्य ऐकल्यानंतर त्याचं मन पूर्णपणे हादरलं होतं. एकामागून एक ग्लास रिकामे होत होते आणि त्याच्यासोबत त्याच्या मनातील वेदनाही बाहेर पडत होती. अचानक तोल जाऊन तो खाली बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात सान्वी तिथे आली. तिने पहिल्यांदाच आरवला अशा अवस्थेत पाहिलं. आरवने तिच्याकडे पाहिलं आणि नशेत तिचा हात पकडला. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या, तुटलेपण होतं आणि तो हळू आवाजात म्हणाला, मी खूप थकलो आहे सान्वी. हे ऐकताच सान्वीच्या डोळ्यातही पाणी आलं. पहिल्यांदाच तिने आरवच्या आतल्या जखमा पाहिल्या होत्या. बाल्कनीत बसलेल्या आरवच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. नशेमुळे त्याचा तोल गेला होता, पण त्याच्या मनातलं दुःख मात्र पूर्णपणे जागं होतं. त्याने अजूनही सान्वीचा हात घट्ट पकडला होता. मी खूप थकलो आहे सान्वी. हे शब्द ऐकून सान्वीच्या मनात त्याच्याबद्दलची सगळी नाराजी क्षणभरासाठी नाहीशी झाली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, हा माणूस बाहेरून जितका कठोर दिसतो, आतून तितकाच तुटलेला आहे. ती त्याच्या शेजारी बसली. आरव. पण तो काही बोलला नाही. त्याचे डोळे मिटू लागले होते. शेवटी तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेला. सान्वी काही क्षण स्तब्ध बसून राहिली. आज पहिल्यांदाच आरवने कोणावर तरी विश्वास ठेवला होता आणि ती व्यक्ती सान्वी होती. कसेबसे तिने त्याला खोलीत आणलं, बेडवर झोपवलं. त्याच्या कपाळावर घाम आला होता. तिने थंड पाण्याची पट्टी ठेवली. रात्रभर ती त्याच्या जवळ बसून राहिली. मध्यरात्री अचानक आरव झोपेतून काहीतरी पुटपुटला. मला सोडून जाऊ नकोस. सान्वीचं हृदय धडधडू लागलं. तो कोणाबद्दल बोलत होता? कियारा? की तिने तो विचार मनातून दूर केला? सकाळ झाली. आरव जागा झाला तेव्हा त्याला डोकं खूप जड वाटत होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. सान्वी खुर्चीवर बसल्या बसल्या झोपली होती.
तिच्या हातात अजूनही पाण्याची पट्टी होती. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. रात्रभर ती त्याची काळजी घेत होती हे स्पष्ट दिसत होतं. त्याच्या मनात एक अनोळखी भावना जागी झाली. बऱ्याच वर्षानंतर कोणीतरी त्याची इतकी काळजी घेत होती. तेवढ्यात सान्वी जागी झाली. तुम्ही ठीक आहात ना? तिच्या आवाजात खरी काळजी होती. आरवने हळूच मान हलवली. हो. काही क्षण शांतता पसरली. मग तो म्हणाला, काल रात्री धन्यवाद. सान्वी आश्चर्यचकित झाली, कारण आरवने पहिल्यांदाच तिचे आभार मानले होते. नाश्त्याच्या टेबलावर मीराताईंनी दोघांकडे पाहिलं. आज आरवच्या चेहऱ्यावर थोडासा बदल दिसत होता. तो नेहमीपेक्षा शांत आणि मवाळ वाटत होता. आज ऑफिसला उशीर होईल, आरव म्हणाला. का? मीराताईंनी विचारलं. सान्वीला हॉस्पिटलमध्ये तिच्या बाबांना भेटायला घेऊन जायचं आहे. हे ऐकून सान्वीच्या हातातील चमचा थांबला. आरव स्वतः तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता. हॉस्पिटलमध्ये सान्वीचे वडील आता खूप बरे झाले होते. त्यांनी आरवला पाहताच हसून स्वागत केलं. जावई बापू, माझ्या मुलीची काळजी घ्या. आरव काही क्षण सान्वीकडे पाहत राहिला. मग तो शांतपणे म्हणाला, हो नक्की. हे ऐकून सान्वीच्या मनात एक हलकीशी आनंदाची लहर उमटली. पण त्याचवेळी हॉस्पिटलच्या बाहेर उभी असलेली कियारा हे सगळं पाहत होती. आरव आणि सान्वी एकत्र हसताना पाहून तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तिने मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन केला. आता वेळ आली आहे. पुढचा डाव असा असावा की आरवचा सान्वीवरील विश्वासच तुटला पाहिजे. तिच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटलं, कारण आता ती फक्त सान्वीला दुखावणार नव्हती, तर तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार होती. हॉस्पिटलमधून परतताना कारमध्ये एक वेगळीच शांतता होती. पण ही शांतता आधीसारखी अस्वस्थ नव्हती. सान्वी खिडकीबाहेर पाहत होती, तर आरव अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. आज पहिल्यांदाच त्याला तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू आवडलं होतं. अचानक सान्वी बोलली, आज बाबांना खूप आनंद झाला. हो, तुम्ही त्यांच्याशी इतकं चांगलं वागलात त्याबद्दल धन्यवाद. आरव हलकंसं हसला. तुझे बाबा चांगले माणूस आहेत. हे ऐकून सान्वीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक उद्योगपती, पत्रकार आणि नामवंत व्यक्ती येणार होत्या. आरवने सान्वीला सांगितलं, आज संध्याकाळी तुला माझ्यासोबत यावं लागेल. सान्वीने हसत विचारलं, पुन्हा जगासाठी परफेक्ट कपल बनायचं आहे. आरव तिच्याकडे पाहत काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कदाचित. दोघेही नकळत हसले. त्यांच्या नात्यात पहिल्यांदाच सहजपणा येऊ लागला होता. संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला. सान्वीने गडद हिरव्या रंगाची साडी नेसली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. आरवने तिला पाहिलं आणि काही क्षण त्याची नजर तिच्यावरच थांबली. तू छान दिसते आहेस. सान्वीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच आरवने तिचं कौतुक केलं होतं. धन्यवाद. कार्यक्रमात दोघं एकत्र फिरत होते. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. अचानक एक पत्रकार त्यांच्या जवळ आला. सर, तुमच्या लग्नानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? आरव उत्तर देणार इतक्यात पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला. मिसेस देशमुख तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? सगळे उत्सुकतेने उत्तराची वाट पाहत होते. आरवने सान्वीकडे पाहिलं. काही क्षणांसाठी वेळ थांबल्यासारखा वाटला. मग तो म्हणाला, त्या माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत. हे ऐकून सान्वी स्तब्ध झाली, कारण हा अभिनय वाटत नव्हता. त्या शब्दांमध्ये काहीतरी खरं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर आरवने अचानक विचारलं, तुला आईस्क्रीम आवडतं का? सान्वी हसली. खूप. चल मग. कुठे? आईस्क्रीम खायला. सान्वीला विश्वासच बसत नव्हता. हा तोच आरव होता का? दोघे एका छोट्याशा आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले. इतका मोठा उद्योगपती एका साध्या दुकानात बसलेला पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले. सान्वी हसत म्हणाली, तुम्ही इथे कधी आला आहात?
कधीच नाही. मग आज? आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण मला पहिल्यांदा वाटलं की कामाव्यतिरिक्तही आयुष्यात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. सान्वीच्या मनात आनंदाची एक हलकी लहर उमटली. पण त्याच वेळी समोरच्या टेबलावर बसलेली एक व्यक्ती त्यांचे फोटो काढत होती. ती व्यक्ती कियाराने पाठवलेली होती. त्याने लगेच कियाराला फोटो पाठवले. फोटो पाहताच कियाराचा राग अनावर झाला. सान्वी, तू माझ्यापासून आरवला दूर नेत आहेस. तिने मूठ आवळली. पण आता मी तुझं हसू कायमचं हिरावून घेणार आहे. तिच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित उमटलं, कारण तिचा पुढचा डाव खूप मोठा आणि धोकादायक असणार होता. आईस्क्रीम पार्लरमधील त्या छोट्याशा भेटीनंतर आरव आणि सान्वीच्या नात्यात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. दोघे अजूनही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या चौकटीतच होते, पण नकळत त्यांची मनं जवळ येऊ लागली होती. मात्र हे सुख कियाराला अजिबात सहन होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सान्वी घरात फुलांची सजावट करत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात काही फोटो होते. फोटो पाहताच तिचा चेहरा फिकट पडला. ते आरव आणि कियाराचे जुने आणि अतिशय जवळचे फोटो होते. त्यासोबत एक मेसेज होता, तू कितीही प्रयत्न केलेस तरी आरव कधीच तुझा होणार नाही. सान्वीच्या हातातला फोन थरथरू लागला. तिला समजलं की हे कियाराचं काम आहे. पण तरीही त्या फोटोंनी तिच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली. दुपारी आरव ऑफिसमध्ये होता. आज त्याच्या कंपनीसाठी एक मोठी डील फायनल होणार होती. तेवढ्यात त्याला मीराताईंचा फोन आला. आरव, सान्वी आज थोडी उदास वाटतेय. का? माहीत नाही, पण सकाळपासून ती गप्प आहे. फोन ठेवताच आरव विचारात पडला. त्याला नकळत तिची काळजी वाटू लागली. संध्याकाळी आरव घरी परतला. त्याने पाहिलं सान्वी बागेत एकटी बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. तो तिच्या जवळ जाऊन बसला. काय झालं? काही नाही. सान्वी, तू खोटं बोलू शकत नाहीस. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने मोबाईलमधले फोटो त्याला दाखवले. आरवचा चेहरा लगेच कठोर झाला. त्याला समजायला वेळ लागला नाही की हे कोणाचं काम आहे. कियाराने पाठवले आहेत ना? सान्वीने उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यात सगळं दिसत होतं. आरवने खोल श्वास घेतला. हो, हे फोटो खरे आहेत. हे ऐकून सान्वीचं हृदय तडपलं. मात्र पुढच्याच क्षणी तो म्हणाला, पण हा माझा भूतकाळ आहे, वर्तमान नाही. सान्वीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसत होता. मी कियारा सोबत होतो, पण आता माझं आयुष्य वेगळं आहे. पहिल्यांदाच आरव आपल्या भावना इतक्या स्पष्टपणे व्यक्त करत होता. त्या रात्री देशमुख कुटुंबाने एकत्र जेवण केलं. अनेक दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण होतं. मीराताईंनी हसत विचारलं, तुम्ही दोघे हनीमूनला कधी जाणार? हे ऐकून सान्वी आणि आरव दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर दोघेही अवघडले. मग मीराताई म्हणाल्या, किमान काही दिवस एकत्र फिरून या. एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल. आरव काही बोलणार इतक्यात सान्वी हसून म्हणाली, वाईट कल्पना नाही. हे ऐकून आरव आश्चर्यचकित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू उमटलं. दुसरीकडे कियारा आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये बसली होती. तिला खात्री होती की फोटो पाठवून ती सान्वी आणि आरवमध्ये भांडण लावेल. पण तिची योजना फसली होती. रागाने तिने टेबलावरचा ग्लास फेकून दिला. सान्वी, तू माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत आहेस. ती काही क्षण विचारात पडली. मग तिच्या चेहऱ्यावर एक धोकादायक हास्य उमटलं. ठीक आहे, आता खेळ मोठा होईल. तिने एका व्यक्तीला फोन लावला. उद्यापासून योजना सुरू करा. यावेळी सान्वीच नाही तर तिच्या वडिलांनाही यात ओढा. हे ऐकताच समोरची व्यक्ती हसली आणि कियाराच्या डोळ्यात एक भयानक चमक दिसू लागली. कियाराने आखलेल्या नव्या योजनेची सुरुवात झाली होती. पण देशमुख बंगल्यात मात्र वातावरण आनंदी होतं. आरव आणि सान्वी यांच्यातील दुरावा हळूहळू कमी होत होता. दोघेही नकळत एकमेकांच्या सवयी समजू लागले होते. मात्र नियतीने त्यांच्यासाठी एक वेगळंच वळण ठेवलेलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सान्वीला हॉस्पिटलमधून फोन आला. मिस सान्वी, तुमच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आहे. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय? पण कालच तर ते ठीक होते. कृपया लवकर या. फोन कट झाला. घाबरलेली सान्वी लगेच हॉस्पिटलकडे निघाली. आरवही तिच्या सोबत गेला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर गंभीर चेहऱ्याने उभे होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांना खूप मानसिक ताण आला आहे. मानसिक ताण? सान्वी आश्चर्यचकित झाली. डॉक्टरांनी एक पत्र तिच्या हातात दिलं. हे पत्र त्यांच्या खोलीत सापडलं. सान्वीने पत्र उघडलं आणि तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पत्रात लिहिलं होतं, तुझ्या मुलीचं लग्न खोटं आहे. ती फक्त पैशांसाठी आरव देशमुखची पत्नी बनली आहे. सान्वीच्या हातातून पत्र खाली पडलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. हे कोणी केलं असेल? आरवने पत्र उचललं. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला. त्याला लगेच समजलं हे कियाराचं काम होतं. काही वेळाने सान्वी वडिलांच्या खोलीत गेली. त्यांनी तिला पाहताच हात धरला. बाळा, हे खरं आहे का? सान्वीचं हृदय तुटलं. तिला खोटं बोलायचं नव्हतं, पण सत्य सांगण्याचीही भीती वाटत होती. ती काही बोलण्याआधीच आरव पुढे आला. नाही बाबा. दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. आरव शांतपणे म्हणाला, आमचं लग्न कोणत्याही कारणासाठी झालं असेल तरी आज सान्वी माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. हे ऐकून सान्वी स्तब्ध झाली. त्याच्या शब्दांमध्ये अभिनय नव्हता, मनापासूनची भावना होती. वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर सान्वीने आरवला थांबवलं. तुम्ही बाबांसमोर खोटं का बोललात? आरव तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग म्हणाला, कारण त्यांना सत्याने त्रास झाला असता. पण ते सत्य नव्हतं. आरव हलकसं हसला. खरंच नव्हतं का? हे ऐकून सान्वीच्या हृदयाची धडधड वाढली. ती काही बोलू शकली नाही. त्या रात्री देशमुख बंगल्याच्या टेरेसवर आरव एकटाच उभा होता. आकाशाकडे पाहताना त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कियाराला भेटण्याआधीचा तो आणि कियाराने सोडून गेल्यानंतरचा तो, या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. तेवढ्यात सान्वी त्याच्या जवळ आली. काय विचार करताय? आरव काही क्षण शांत राहिला. मग पहिल्यांदाच त्याने आपल्या भूतकाळाबद्दल बोलायला सुरुवात केली. लहानपणी मी खूप वेगळा होतो सान्वी. त्याच्या आवाजात वेदना होती. मी लोकांवर सहज विश्वास ठेवायचो, पण एका घटनेने सगळं बदललं. सान्वी शांतपणे ऐकत होती. आज पहिल्यांदाच आरव स्वतःच्या मनाचे दरवाजे तिच्यासाठी उघडत होता आणि त्यांच्या नात्याचा एक नवा अध्याय सुरू होणार होता. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.